देखील आज सी डी देशमुख जो आहे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे, काय सांगाल? सी डी देशमुख अकादमी मध्ये आज जी फाउंडेशनल बॅच होती त्याच्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून मला पाचारण करण्यात आलं होतं. त्या बॅचमध्ये जवळपास 90 ते 100 विद्यार्थी आहेत आणि सी डी देशमुख अकादमीमध्ये त्यांच्या राहण्याची, त्यांच्या लायब्ररीची आणि त्यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या तिन्ही टप्प्यातल्या सर्व प्रशिक्षणाची आणि इव्हन टेस्ट सिरीजची देखील आणि मुलाखतीची देखील संपूर्ण तयारी तिथे करून घेतली जाते. आणि त्याच्यासाठी ठाणे महानगरपालिकेमार्फत ह्या पूर्ण सेंटर रन केलं जातं. माझ्या माहितीप्रमाणे अशा प्रकारचं सेंटर रन करणारी ठाणे महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका आहे. तर त्याबाबत देखील मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करू इच्छितो. आणि मागच्या वर्षी जर आपण बघितलं तर 7 सिलेक्शन म्हणजे UPSC मार्फत जे सिव्हिल सर्व्हिस एक्झाम घेतली जाते त्याच्यामध्ये 7 सिलेक्शन ह्या त्या एकट्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे झालेले आहेत. आज तागायत जर आपण बघितलं तर 90 सिलेक्शन UPSC मध्ये त्या अकॅडमी मार्फत झालेले आहेत. आणि आता तिथे राहण्याची देखील जवळपास 80 विद्यार्थ्यांच्या 50 मुले आणि 30 मुली अशा 80 विद्यार्थ्यांच्या राहण्याची देखील तिथे व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अशा प्रकारचं उत्कृष्ट काम तिथे चालू आहे. मला तिथे बोलवून त्यांना मार्गदर्शन करण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि मला विद्यार्थ्यांसोबत इंटरॅक्ट करण्याचा जो आनंद आहे तो घेता आला. त्याबाबत मी सी डी देशमुख अकादमी आणि ठाणे महानगरपालिका यांचे आभार मानतो आणि सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो की त्यांनी अगदी चांगला अभ्यास करून आता सिंगल डिजिटचा जो आकडा आहे तो डबल डिजिटमध्ये कसा करता येईल आणि ठाणे जिल्ह्याचं तसंच आपल्या सर्व परिसराचं नाव आणखी चांगलं उज्ज्वल कसं करता येईल UPSCच्या परीक्षेमध्ये याच्यासाठी त्यांचे जे प्रयत्न चालू आहेत त्याच्यासाठी माझ्या भरपूर शुभेच्छा. आणि येणाऱ्या काळामध्ये जी एक्झाम आहे त्यासाठी त्यांना भरभरून मी शुभेच्छा देतो. तर UPSC साठी जे मुलं प्रिपेअर करतात त्यांना सक्सेस की सांगायचं असेल तर काय? UPSC साठी जे मुलं प्रिपेअर करतात त्यांना सक्सेससाठी स्वतःमध्ये काय काय स्ट्रॉंग पॉईंट्स, वीक पॉईंट्स आहेत याचं आकलन करणे आणि एक्झामच्या दृष्टीने पूर्व तयारी जी आहे ती अगदी कालबद्ध पद्धतीने व्यवस्थितरित्या करणे हा माझा त्यांना सांगण्याचा मूलमंत्र असेल. त्याबरोबरच आता सध्या जे आपल्याला AI आणि ChatGPT यांच्या माध्यमातून जे ज्ञानाचं नवीन दालन खुलं झालेलं आहे त्या दालनाचा देखील त्यांनी भरपूर उपयोग करून घेतला पाहिजे. कारण पूर्वी मार्गदर्शन मिळणं किंवा त्याच्यासाठीचं योग्य मटेरियल मिळणं हे फार दुरापास्त होतं आणि त्यामध्ये पण बराचसा एफर्ट जायचा. माझ्या स्वतःचं उदाहरण जरी सांगितलं तरी त्यामध्ये आपल्याला या सर्व गोष्टी करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागायची. आता या सर्व गोष्टी ह्या सर्व सामान्य जनतेपर्यंत या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून उपलब्ध झाल्यामुळे त्याही गोष्टींचा त्यांनी पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे असं माझं त्यांना सांगणं असेल. ते करत असताना थोडंसं स्ट्रेस मॅनेजमेंट, मेंटल हेल्थ आणि एक्सरसाइज, फिजिकल हेल्थ याकडे देखील त्यांनी लक्ष दिलं तर त्यांचा पूर्ण जो प्रवास आहे त्याच्यामध्ये कुठेही खंड येणार नाही आणि त्यांना यशप्रद जाण्यासाठी एक चांगलं बळ मिळेल असं या प्रकारचं मार्गदर्शन आज तिथे त्यांना करण्यात. थँक्यू. रोहन मुगे यांचं सुद्धा मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभलेलं आहे, काय सांगाल? रोहन मुगे साहेबांना आम्ही त्यांचं काम बघितलेलं आहे. सध्या जिल्हा परिषदेला त्यांना जो अव्वल क्रमांक मिळालेला आहे 100 डेज प्रोग्राममध्ये. सो एक विद्यार्थ्यांसाठी एक मोटिवेशन, एक तयारीसाठी काय आवश्यक लागतं आणि काम करताना कशा प्रकारे काम करावं सो त्या दृष्टीनं ते एक आयडियल होते. त्या अनुषंगाने आम्ही त्यांना आमंत्रित केलं होतं आणि त्यांनी विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे प्रिलियम्सपासनं मेन्सला कशी तयारी करायची आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी पण कशी तयारी करायची आणि ते करत असताना काय काय आपल्याला ऑब्स्टेकल्स येतात त्याच्यावरती कशी मात करायची अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी मार्गदर्शन केलेले. विद्यार्थ्यांच्या अनेक शंका होत्या, शंकांनाही त्यांनी चांगल्या प्रकारे उत्तर दिलेले. घडलेले पाहण्यात आज सुद्धा विशेष मार्गदर्शन शिबिर लाभलेलं आहे, काय सांगाल? ठाणे महानगरपालिका देशमुख पक्षाच्या संस्थेचा उद्देश असा आहे की महाराष्ट्रातील मराठी माणसाचा टक्का वाढला पाहिजे आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी, देशाच्या प्रगतीसाठी हा एक चांगला उपक्रम आहे. आणि या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचं मोटिवेशन आणि चांगल्या प्रकारचं प्रॅक्टिसेस आणि चांगल्या प्रकारचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जातं. किती विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकतो या मार्गदर्शन शिबिराचा? आता सध्या आमच्याकडे 140ची बॅच आहे, परंतु जास्तीत जास्त मुलांना मार्गदर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे की तुमच्या संस्थेच्या बाहेरचे जर विद्यार्थी असतील तर त्यांना सुद्धा आम्ही आमंत्रित करतो आणि त्यांना सुद्धा फायदा त्याचा झाला पाहिजे यासाठी आम्ही मुंबई विद्यापीठाच्या अधिपत्याखाली असलेल्या महाविद्यालयामध्ये जाऊन ओरिएंटेशनचं काम सातत्याने करत असतो. थँक्यू.